राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चांदवडला होणाऱ्या जाहीर सभेसाठी नाशिक दौऱ्यावर आले आहेत। त्यांच्या या दौऱ्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय। या पार्श्वभूमीवर नाशिक रोडला सिंधी कॉलनीतील सिटी सेंटरमधील इमारतीत स्थापन झालेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ढोल ताशे, सनई, तुतारी आणि फुलांचा वर्षाव करत पवार साहेबांचे जंगी स्वागत करण्यात आले। या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, आमदार हेमंत टकले, सुनील पुसारा उपस्थित होते। त्याचप्रमाणे शहराध्यक्ष गजानन शेलार, राजाभाऊ आहिरे, अशोक पोरजे, अशोक मोगल पाटील, मुन्नाभाई अन्सारी, संतोष पोपटराव गाडेकर, गायत्री संतोष गाडेकर, सचिन आहिरे, माधुरी ओहोळ, समाधान कोटोळे, प्राजक्ता सचिन आहेर, जयंत गाडेकर उपस्थित होते। नाशिक रोड संघटक संतोष गाडेकर आणि नाशिक रोड विभागीय युवक अध्यक्ष समाधान कोटोळे यांनी साहेबांचे स्वागत केले। आज नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयाच्या आज माननीय सर्व शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन पवार साहेब स्वतः आज इथे उपस्थित राहिल्यामुळे या नाशिक रोड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवीन एक प्रेरणा व उत्साह निर्माण झालेला आहे। जो भी पक्ष असो त्याचा सर्व ज्यावेळेस कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतो 100% तो पक्ष यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि माननीय वेळात वेळ काढून पवार साहेबांनी आमच्या या नाशिक रोडच्या कार्यालयाला भेट दिल्याबद्दल मी नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीने माननीय साहेबांचे आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांना यापुढे कार्यकर्त्यांनी साहेबांना बळ देण्यासाठी रात्र दिवस मेहनत करून येणाऱ्या लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महापालिका असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा झेंडा फडकवल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि गद्दारांना आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा नाशिक नगरीत लोकसभेच्या प्रचारानिमित्त दौरा असल्या कारणाने आज नाशिक रोड विभाग शरदचंद्र पवार साहेबांच्या कार्यालयाची ओपनिंग या ठिकाणी मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडली। या कार्यालयासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवली। विभागातर्फे नाशिक रोड विभागातर्फे सचिन भाऊ आहेर, अशोक भाऊ मोगल, राजाभाऊ पवार, संतोषजी गाडेकर, अशोकजी पाळदे, इतर सर्व आमचे माननीय सभासद सदस्य सर्वांनी मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली आणि इथून पुढे साहेब पुढच्या सभेच्या मार्गस्थ झाले। त्या सभेसाठी पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नाशिक रोड विभागातर्फे आम्ही हजारोच्या वतीने त्या सभेत आमची उपस्थिती दर्शवू व सर्वांना नाशिककरांनाही आवाहन करतो का त्या सभेत सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी। शरद पवार यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोमानं कामाला लागण्याचे निर्देश दिलेत। महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करावा यासाठी प्रत्येकानं शहर गाव पातळीवर संघटन मजबूत करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी शांताराम भागवत, राजाभाऊ जाधव, बाबासाहेब आसवले, डॉक्टर युवराज मुठाळ, संजय पोरजे, गौतम पगारे, संतोष गाडेकर, गणेश मोरे, मनोज डांगिया, केतन सोनवणे, पंकज जाधव, वसीम शेख, प्रशांत पगारे, दस्तगीर शेख, निवृत्ती पोरजे, संजू सौदे, बबलू ढकोलिया, राणदेव गोपाल, पूनम ठाकरे, मंगल सोनवणे, सुनीता जाधव, रेखा वाळके, योगिता जगताप तसेच पक्षाचे नेते आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।